बन्धूकपुष्पसङ्काशं हारकुण्डलविभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगत्कर्तारं महातेजप्रदीपनं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। तं सूर्यं जगतां नाथं ज्ञानविज्ञानमोक्षदं महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्। आता दोन छोटे छोटे दोन आहेत आणि मग एक मोठं आहे ते घेऊन घेऊ आणि मग नंतर याज्ञवल्क्य उवाच सूर्य कवच स्तोत्र आहे. शृणुष्व मुनिर्शार्दूल सूर्यस्य कवचं शुभं शरीरारोग्यगदं दिव्यं सर्व सौभाग्यदायकं दैदीप्यमानमुकुटं स्फुरन्मकरकुण्डलं ध्यात्वा सहस्रकिरणं स्तोत्रमेतत् दुरीतयेत् शिरो मे भास्कर पातु ललाटं मे तद्युतिः नेत्रे दीनमणिः पातु श्रवणे वासरेश्वरः घ्राणं घर्मगृणी पातु वदनं वेदवाहनं जिह्वा मे मानदः पातु कण्ठं मे सुरवन्दितः स्कन्धौ प्रभाकरः पातु वक्षः पातु जनप्रियः पातु पादौ द्वादशात्मां सर्वाङ्गं सकलेश्वरः सूर्यरक्षात्मकं स्तोत्रं लिखित्वा भूर्जपत्रके ददाति यः करे तस्य वशगाः सर्वसिद्धयः सुस्नातो यो जपेत् सम्यग् योधीते स्वस्थमानसः सरोगमुक्तो दीर्घायुं सुखं पुष्टं च विन्दति. सूर्य प्रातस्मरण स्तोत्र म्हणजे जे लोक सूर्याला अर्घ्य देत असतील त्यावेळेस म्हणायचं एक स्तोत्र आहे. प्रातस्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यं रूपं हि मण्डलमृचोत तनूर्यजूषिं सामानि यस्य किरणा प्रभाव हेतुं ब्रह्माहरात्मकं लक्ष्यमचिन्त्य हेतुं प्रातर्नमामि तरणिं तनुवाङ्मनोभिर्ब्रह्मेन्द्रपूर्वक सुरेर्नुतमर्चितं च वृष्टिप्रमोचन विनिग्रह हेतुभूतं त्रैलोक्यपालनपरं त्रिगुणात्मकं च प्रातर्भजामि सवितारमनन्तशक्तिं पापैर्घ शत्रुभयरोगहरं परं च तं सर्वलोककलनात्मक कालमूर्तिं गोकण्ठबन्धनविमोचनमादिदेवं श्लोकत्रयमिदं भानु प्रातः प्रातः पठेतु यः स सर्वव्याधिविनिर्मुक्तः परं सुखमाप्नोति. रेकॉर्डिंग चालू आहे ना? हो, चालू आहे. हा हा ठीक आहे. आज आपण आदित्य हृदय स्तोत्र म्हणू. तर तो युद्ध परिश्रांत समरे चिंतया स्थितं रावणं जाग्रतो दृष्ट्वा युद्धाय समुपस्थितं देवतैश्च समागम्यं द्रष्टुमभ्यतो अभ्यगतो रणम् उपागम्य ब्रवीदाम्रम् अगस्त्यो भगवान ऋषी अगस्त्य ऋषीने केलेलं आहे. रामा राम महाबाहो शृणु गुह्यं सनातनं येन सर्वानरिन्वत्स समरे विजयिष्यसे आदित्यहृदयं पुण्यं सर्वशत्रुविनाशनं जयावहं जपन्नित्यम् अक्षयं परमं शिवं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वपापप्रणाशनं चिन्ताशोकप्रशमनम् आयुर्वर्धनमुत्तमम् रश्मिमन्तं समुद्यन्तं देवासुरनमस्कृतं पूजयस्व विवस्वन्तं भास्करं भुवनेश्वरं सर्वदेवात्मको हेश तेजस्वी रश्मिनं भव एष देवसुरगणान् लोकान् पतिगवस्तिभिः एष ब्रह्मा च विष्णु च शिवस्कन्द प्रजापतिः महेन्द्रो धनदः कालो यमः सोमो ह्यपापतिः पितरो वसवः सन्ध्या पितरो वसवः साध्या ह्यश्विनो मरुतो मनु.
वायुर्वन्नी प्रजा प्राणा ऋतुकर्ता प्रभाकर आदित्य सविता सूर्य खगपूषा गभस्तिमान् सुवर्णस्तनपनो भानुर्स्वर्णरेता दिवाकर हरिदश्च सहस्रार्चिर्सप्त सप्तर्मरीचिमान् तिमिरोन्मथन शम्भुस्पृष्टा मार्ताण्डकोशुमान् हिरण्यगर्भशशिरस्तन तपनो भास्करो रविः अग्निर्गर्भोदितो पुत्रः शङ्खं शिशिर नाशनः व्योमनाथस्तभुमो भेदी तुग्यज्यो सामपारगः घनवृष्टिपरपां मैत्रो विन्ध्यविधिप्लवङ्गम् अतपि मण्डली मृत्यु पिङ्गलं सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभावोद्भवः नक्षत्रयग्रह ताराणामधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्विं द्वादशात्मन्नमोऽस्तु ते नमः पूर्वाय गिरये पश्चिमाय याद्रये नमः ज्योतिर्गणानां पतये दीनाधिपतये नमः जयाय जयभद्राय हर्याश्वाय नमो नमः नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः नम उमाय वीराय सारंगाय नमो नमः नमो पद्मप्रबोधाय प्रचण्डाय नमो नमः ब्रह्मेशानाच्युतेशाय सुरायादित्यवर्चसे भास्वते सर्वभक्षाय रौद्राय वपुषे नमः तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नमः तप्तचामी कराभाय हरये विश्वकर्मणे नमस्तमोभिघ्नाय रुचये लोकसाक्षिणे नाशयत्येष वै भूतं त्यदेव सृजति प्रभु पायत्येषा तपत्येषा वर्षत्येष गभस्तिभिः एष सुप्तेषु जागर्तु भूतेषु परिनिष्ठतः एष एवाग्निहोत्रं च फलं चैवाग्निहोत्रिणां वेदाश्च ऋतवश्चैव क्रतूनां फलवे च यानि कृत्यानि लोकेषु सर्वेषु परमः प्रभु येनमाप्सु कृच्छ्रेषु कान्तरेषु भयेषु च कीर्तयन् पुरुषः कश्चिन्नावसीदति राघवः पूजयस्वैनमेकाग्रो देवदेवं जगत्पतिम् एतत् त्रिगुणितं जप्त्वा युद्धेषु विजयिष्यसि अस्मिन् क्षणो महाबाहो रावणं त्वं वदिष्यसि एवमुक्त्वा ततोऽगस्त्यो जगाम स यथागतम् एतत् श्रुत्वा महातेजा नष्टशोको भव तदा धारयामास सुप्रीतो राघवः प्रयतात्मवान् आदित्यं प्रेक्ष्य जपेदं परं हर्षमवाप्नुवान् त्रिराचम्यं शुचिर्भूत्वा धनुराय वीर्यवान् रावणं प्रेक्ष्य धृष्टात्मा युद्धार्थं समुपागतं सर्वयत्नेन महतावधे तस्य धृतो भव अथ रविरवदत्रि निरीक्षं रामं मुदितमनः परमं प्रहृष्यमाणः निशिचरपति संशयं विदित्वा सुरगणा मध्यगतो वचरत्वरेति ओम श्री सूर्याय नमः. तर ठीक आहे, आपलं हे स्तोत्र पठण झालं आहे. शकुंतला मॅडम आहे का? जॉईन झालंय ना? सुलक्षणा मॅडम, मी काही थोडस वाचू का? माझ्या जरा हातात हे थोडस एक महत्वाचं आलंय, एक 5-7 हो, वाचा मिनिटं ना. सर्वांसाठी. हा, तर धन्यवाद. मॅडम तुम्ही व्हिडिओ ऑन करताय का? म्हणजे मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हो, ठीक आहे. चालेल. हा हा, सर्वांना नमस्कार. आपण थोडस श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत याच्यामधलं अध्याय 12 आहे, त्यामध्ये थोडस मला एक वाचलं तर सर्वांसाठी ही माहिती सांगावी असं वाटलं. कुलशेखर वृत्तांत यामध्ये असं दिलेलं आहे
की श्री सुबैया श्रेष्ठी कितीतरी नवीन विषय सहजपणे समजावून सांगत त्यांच्या सांगण्याने ऐकणाऱ्यांचा आत्मविकास होत असे. ते सांगत असत की श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात व्यंकटेश्वर स्वामीच आहेत. कलियुगात तेच कल्की अवतार धारण करणार आहेत. साधारणपणे परवा मला असं वाटलं, मंगलताईंनी सांगितलं होतं आपल्याला कल्की अवतार म्हणजे कोणाचा असेल, तर त्या संबंधी हे थोडंसं साम्य असावं. म्हणजे आधी वाचलं नव्हतं, पण अचानक हे वाचताना जाणवतंय. साधारणपणे कालगणनेनुसार कलियुगात 4,32,000 वर्षे आहेत, परंतु सांध्र सिंधू वेदाप्रमाणे कलियुगात 5,000 वर्षांचा काळ लोटल्यावर सामान्य प्रलय होऊन सत्ययुगाची स्थापना होईल. या संबंधात ब्राह्मणांनी सांगितलेली माहिती श्रेष्ठींनी सांगितलेल्या माहितीपेक्षा निराळीच होती. आता श्वासाचा आयुष्याशी संबंध याविषयी आहे की कलियुगामध्ये कलीची अंतर्दशा 5,000 वर्षात संपते. त्यानंतर थोडा काळ संधिकाळ असतो. त्यानंतर कलियुगात सत्ययुगाची अंतर्दशा प्रारंभ होते. कलियुगात एकूण 4,32,000 वर्षांचा काळ असला तरी अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा इत्यादी असतात. हा योगशास्त्र समजणाऱ्यांना कळण्यासारखा विषय आहे. ब्रह्मदेवाने प्रत्येकाला 120 वर्षे आयुष्यमान दिले आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती 120 वर्ष जगेलच असे नाही. 120 वर्षात किती श्वास प्रश्वास सामान्य स्थितीमध्ये घेऊ शकतो तेवढे श्वास प्रश्वास दिले आहेत. मन चंचल असणारे, रागीट स्वभावाचे, घाईघाईने धावणारे, सदैव दुःखात अथवा उदास असणारे, दुष्टपणाने वागणारे लोक आपला श्वास कमी वेळात संपवून टाकतात. सर्वात कमी श्वास प्रश्वास घेऊन कासव 300 वर्षे जगतो. हे श्वासाचं गणित आपण मागे पाहिलंच होतं. अत्यंत चंचल स्वभावाचं माकड अल्पकाळच जिवंत राहते. श्वास प्रश्वास घेताना आपली सर्व इंद्रिये चांगल्या अवस्थेत असावयास हवीत. योगीजन वायूंचे कुंभक करून श्वास शरीराच्या आतील भागात फिरत राहील असे करतात. त्यामुळे कितीतरी श्वास शिल्लक राहून ते दीर्घ कालापर्यंत जीवित राहतात. मनुष्याच्या शरीरात जीवाणू परिणाम क्रमाप्रमाणे बदलतात. आता ह्या चरित्रामृताच्या पारायणाचं फल त्यांनी सांगितलेलं आहे. तर 10 वर्षापूर्वी असलेलं शरीर आत्तासारखं आपलं नसतं. जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात, नवीन शरीर भाग जन्मतो. त्याप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. जीवनदायक नवीन प्राणशक्ती निर्माण होते. रोगट जुनी प्राणशक्ती नाश पावते. त्याचप्रमाणे मानसिक शक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. जुने भाव बदलून नष्ट होऊन नवीन भाव निर्माण होतात. नवीन जन्मलेल्या मानसिक गोष्टींमध्ये दैवी शक्ती, दैवी कृपा प्राप्त करण्याचे सामर्थ्य असते. त्याद्वारे मन, प्राण आणि शरीर सुद्धा होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतांसारखे ग्रंथ साक्षात परमेश्वर स्वरूप आहेत. या ग्रंथातील प्रत्येक अक्षरांमध्ये सिद्ध शक्ती, योग शक्ती अंतर्निहित असते. असे ग्रंथ मानसिक रीतीने, वाचिक रीतीने अथवा मानस वाचिक दोन्हीमध्ये समन्वय होऊन पठण केल्याने श्रीपाद प्रभूंचे दिव्य मानस चैतन्य आकर्षित होते. ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांचे शारीरिक, मानसिक, प्राण, रुग्ण, बाधा, कष्ट या संबंधित समस्त स्पंदने श्रीपाद प्रभूंच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात. तेथे ते शुद्ध होऊन दिव्य अनुग्रहपुरीत स्पंदनांच्या रूपाने साधकाकडे परत येतात. अशा परिस्थितीमध्ये साधकाला इह पर सुखाची प्राप्ती होते. म्हणजेच ग्रंथ वाचनाने जे फायदे होतात ते सांगितलेले आहेत. तर आता अन्नदान केल्याची फळे या बाबतीत मी एक तुम्हाला गोष्ट वाचते इथली, की सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना म्हणजे आपल्याला नेहमीच सुदामा आणि श्रीकृष्णांना पोहे दिल्याची गोष्ट आपण माहिती आहे, परिचित आहे. पण त्यापूर्वी हे काय झालं होतं हे कदाचित माहिती नसेल. तर ते वाचतीये. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात विद्याग्रहण करण्यासाठी राहिले असताना श्रीकृष्ण आणि सुदामा एकदा दर्भ तोडून आणण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण थकल्यामुळे सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून ते थोडा वेळ निद्रिस्त झाले. सुदामाला भूक लागली होती. गुरुमातेने दोघांसाठी थोडे पोहे खाण्यासाठी दिले होते. ते श्रीकृष्णास न सांगता सुदामा एकटाच खाऊ लागला. झोपेचे सोंग घेतलेले श्रीकृष्ण झोपेतून उठल्याप्रमाणे आवाळून म्हणाले, सुदामा, भूक लागली आहे. घरून येताना गुरुमाऊलीने मुलांना भूक लागल्यास काहीतरी खायला दिले आहे का? तर सुदामाने त्यांना नाही म्हणून उत्तर दिले. मग श्रीकृष्ण सुदामाला म्हणाले, तू काहीतरी खात असल्यासारखे वाटले रे मला. मग सुदामा म्हणाला, मी विष्णू सहस्त्रनाम म्हणतो आहे.
श्रीकृष्ण म्हणाले, "ओ हो, असे काय? मला एक स्वप्न पडले की आपणा दोघांसाठी गुरुमाऊलींनी पोहे दिले. ते तू मला न देता एकटाच खात आहेस." एवढ्यात सुदामा म्हणाला, "श्रीकृष्ण, थकला आहेस ना? त्यातून दुपारची वेळ, यावेळी पडलेले स्वप्नाचे काही फळ नसते, असं शास्त्र सांगतं." मग श्रीकृष्ण स्मित हास्य करून गप्प राहिले. मग कालांतराने सुदामा गरीब होऊन अत्यंत भाग्यहीन झाला. त्याने आपले कष्ट नाहीसे करण्यासाठी कितीतरी वेळा विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले, परंतु काही विशेष फायदा झाला नाही. शेवटी श्रीकृष्णाचाच अनुग्रह झाला. त्याने सुदामाने आणलेले पोहे खाल्ले आणि त्याला विशेष अशा राज्यवैभवाचा प्रसाद दिला. श्रीकृष्णाने सुदामाच्या मांडीवर डोके ठेवून थोडा वेळ विश्रांती घेतली होती. त्याची परतफेड म्हणूनच सुदामाला आपल्या मांडीवर झोपून त्याच्या पायातील काटे काढून त्याचे पाय त्यांनी दाबून दिले. कर्मसूत्र किती गूढतेने कार्य करते हे प्रभूंनी याद्वारे सूचित केले आहे. तर अशा प्रमाणे ही एक गोष्ट मला मिळाली, ती मी सांगितली. तर थांबूयात सुलक्षणाताई आपण. हो चालेल ना मॅडम. हा, चालेल. बोला ना. पुढे पण आहेत, पण 4 वाजून गेलेत म्हणून मी म्हंटल 4ला मंगलताई येणार आहेत ना. मग मॅडम 4:30ला बोलल्या होत्या. हो का? आता कोणता घेणार होत्या? ठीक आहे, तुम्हाला काय घ्यायचं ते घेऊ शकता, मग शकुंतला मॅडम घेते. बरं. असं म्हणायचंय का? हा, मग वाचू का पुढची गोष्ट? हो वाचा मॅडम. हा हा, चालेल. तर आता हे पुढं असं आहे, कण्व मुनींच्या आश्रमातील एक कथा आहे की माझं बोलणं ऐकून आनंद वर्मा हसले व म्हणाले, आमच्या वडिलांनी माझी मुंज केली तेव्हा एक अवधूत आले होते. आमच्या घरातील सर्वांनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा केली. तर हे सगळं म्हणजे सुबैया श्रेष्ठींचं आहे, त्या आनंद वर्मा यांच्या वृत्तांतातलं आहे, म्हणून हा असा संदर्भ आलेला आहे. गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. पेंचल कोण भागातील श्री नृसिंहाचे दर्शन घेण्याचा त्यांनी आदेश दिला. माझे वडील मला पेंचलकोनला घेऊन गेले. तेथील नृसिंहाचे दर्शन घेतल्यावर ते ध्यानस्थ झाले. ते ध्यान सकाळपासून रात्रीपर्यंत चालू होते. मला भीती वाटली व भूकही लागली होती. कोणी एका अनोळखी गृहस्थाने मला जेवण आणून दिले. तो महात्मा मला घेऊन दुर्गम असलेल्या जंगलातून एका डोंगरातील गुहेत गेला आणि तेथे तो अंतर्धान पावला. त्या गुहेत एक वृद्ध तपस्वी बसले होते. त्यांचे डोळे अग्निगोलकाप्रमाणे लाल होते. 101 ऋषी त्यांची सेवा करीत होते. ते वृद्ध तपस्वी स्वतः कण्व मुनी होते. बघा, आपल्याला माहितीये कण्व मुनी किती हजारो वर्ष जगले होते. तर ती त्यांची तपोभूमी असून सेवा करणारे त्यांचे शिष्य होते. ते युवक दिसत असले तरी हजारो वर्षांचे त्यांचे वय आहे. अवधूत रूपातील श्रीदत्त प्रभूंचे दर्शन घडल्यामुळे ते येथे येऊ शकले होते. मला संभ्रम पडून मी आश्चर्यचकित झालो आणि तोंडातून एक शब्दही निघेना. शरीर कापू लागले. तेवढ्यात कण्व महर्षी म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठिकापुरमला श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात आहेत. आमच्यावर जरा कृपादृष्टी पडू द्या असे त्यांना कळवा. तुला लवकरच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांचे दर्शन होऊ दे, असा आशीर्वाद देऊन त्यांनी माझ्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला. मी क्षणभरात वडिलांजवळ आलो. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो. मला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव, श्रीदत्त प्रभूंचा नवा अवतार पिठिकापुरात आहे, हे सुद्धा मी माझ्या वडिलांना सांगितले नाही. तर अशा या बऱ्याच त्यांनी गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामधल्या हा जरा एक गायत्री मंत्राचा त्यांनी दिलेला एक महिमा आहे. यातलं फक्त आपल्याला कळतंय का काही बघूयात, कारण बरंच मी बघितलं वाचून, थोडस जरा वरच्या लेवलचं आहे. तर वाचते मी, बघा आपल्याला सुलक्षणा मॅडम वगैरे मदत करतील. तर गायत्री शक्ती ही विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध प्रस्थापित केला असता सूक्ष्म प्रवृत्ती स्वाधीन होते. तिच्या योगाने भौतिक, मानसिक तसेच आत्म्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे. यातील काही नाड्या जुळल्या असता
त्यांना ग्रंथी म्हणतात. म्हणजे ग्रंथी कशाला म्हणतात, की तिथे अनेक नाड्यांचं जंक्शन असतं. ते त्याच्यातून स्त्राव वगैरेही त्या ग्रंथीत पाझरत असतात. म्हणून त्यांना ग्रंथी म्हटलेलं आहे. जप योगामध्ये श्रद्धा किंवा निष्ठा असलेल्या साधकांच्या मंत्रोच्चाराने या ग्रंथी जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होत असतो. आपल्याला माहितीच आहे, बऱ्याच वेळेला आपण आता ओंकार म्हणतोय. ओंकार म्हणत असताना इथं विशुद्ध चक्राजवळ असलेली आपली थायरॉइड ग्रंथी आहे, मेंदूतील पिट्युटरी ग्रंथी, यांना उत्तेजना मिळून त्या ग्रंथी प्रभावित होत असतात. तसंच आहे की ज्या ज्या ठिकाणी ग्रंथी आहेत, उच्चाराने त्या ग्रंथींचा हे होत असतो, जास्त कार्यक्षमता वाढत असते. तसं ओम, ओम या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो, असं इथं लिहिलेलं आहे. बुहू, ओम बुहू म्हणतो ना आपण, या बुहू या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळ्यावरील 4 बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो. म्हणजे उजव्या बाजूच्या डोळ्यावरील कपाळाचा भाग या ओम बुहू बुह बुवहा भुवहा या उच्चाराने मानवाच्या भ्रुकुटीच्या वरील 3 अंगुलींचा भाग प्रभावित होतो. म्हणजे भ्रुकुटीच्या वर. स्वहा, स्वहा या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळ्यावरील कपाळाचा 4 अंगुली इतका भाग जागृत होतो. म्हणजे ओम भुहु भू भुव स्वहा. म्हणजे हे जे छोटे छोटे स्वर आहेत त्याच्यामुळे या मस्तिष्कातील सगळा हा थोडा थोडा भाग जागृत होतो. तत् या उच्चाराने आज्ञाचक्रामध्ये असलेली तापिनी ग्रंथीतील सुप्त असलेली साफल्य शक्ती जागृत होते, असं इथं दिलेलं आहे. स स च्या उच्चाराने डाव्या डोळ्यातील सफलता नावाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली पराक्रम शक्ती प्रभावित होते. वीचे उच्चारण केले असता डाव्या डोळ्यामधील विश्व ग्रंथीमध्ये स्थित असलेली पालन शक्ती जागृत होते. म्हणजे एवढ्या शक्तींना आपण या मंत्राद्वारे किती जागृत करतोय बघा. तू तू या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कानात असलेल्या तुष्टी नावाच्या ग्रंथीतील मंगळकर शक्ती प्रभावित होते. व वर रफार या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या वरदा ग्रंथीतील योग नावाची शक्ती सिद्ध होते. आता या बऱ्याच ग्रंथींची नावं आपण ऐकलेली नाहीयेत. रेचा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या रेवती ग्रंथीतील प्रेमशक्तीची जागृती होते. नी म्हणजे बाणातला नी, पहिली वेलांटी आहे त्याला, च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या सूक्ष्म ग्रंथीतील सुप्त शक्ती धन संध्या जागृत होते. यम या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या ज्ञान ग्रंथीतील तेज शक्तीची सिद्धी होते. भ भ या अक्षर समुदायाच्या उच्चाराने कंठात असलेल्या भग ग्रंथीतील रक्षणा शक्ती जागृत होते. आता हे सगळे गहन वाटत असतील अर्थ तुम्हाला, कारण मलाही या बऱ्याच ग्रंथींची नावं माहीत नाहीयेत. आता चा उच्चार केला असता कंठकुपात स्थित असलेल्या गोमती नावाच्या ग्रंथीतील बुद्धिशक्तीची जागृती होते. च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या देविका ग्रंथीतील दमन शक्ती प्रभावित होते. चा उच्चार उजव्या छातीतील वरील भागात असलेल्या वराही ग्रंथीतील निष्ठा शक्तीची सिद्धी करतो. याच्या उच्चाराने पोटाच्या वरील बाजूस म्हणजे ज्या ठिकाणी बरगड्या जुळतात सिंहिणी नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीतील धारणा शक्ती प्रभावित होत असते. धीच्या उच्चाराने यकृतात असलेल्या ध्यान ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होते. आपण धी म्हणजे बुद्धी समजतो, तर या उच्चार केला असता धीचा ध्यान ग्रंथी जी आहे यकृतात त्या ग्रंथीतील प्राणशक्ती सिद्ध होत असते. म या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लीहामध्ये असलेल्या मर्यादा ग्रंथीतील संयम शक्तीची जागृती होते. हीच्या उच्चाराने नाभीमधील स्फुट ग्रंथीतील तपोशक्ती जागृत होते. आणि परत दिलेल्या या अक्षराच्या उच्चाराने पाठीच्या कण्याच्या खालील भागात असलेल्या मेधा ग्रंथीतील दूरदर्शिता शक्तीची सिद्धी होते. च्या उच्चाराने डाव्या भुजेत स्थित असलेल्या योग माया ग्रंथीतील अंतर्निहित शक्ती जागृत होते. आता पुन्हा आहे
त्याच्या उच्चाराने यो यो म्हणतो ना आपण दोनदा, यो यो योच्या उच्चाराने उजव्या भुजेत स्थित असलेल्या योगिनी ग्रंथीतील उत्पादन शक्ती जागृत होते. नहा च्या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कोपरवामध्ये असलेल्या धारिणी ग्रंथीतील सरसता शक्तीची प्राप्ती होते. म्हणजे किती सूक्ष्म परिणाम आपल्या सगळ्या शरीरावर होत असतो या मंत्राचा, ते लक्षात येईल आपल्या. ज्या ज्या ठिकाणी या ग्रंथी आहेत त्या त्या ठिकाणी त्यांची शक्ती जागृत होत असते. आता प्र या अक्षराच्या उच्चाराने डाव्या कोपरात असलेल्या प्रभव ग्रंथीतील आदर्श नावाच्या शक्तीची जागृती होते. चो या अक्षराच्या उच्चाराने उजव्या मनगटात स्थित असलेल्या उष्मा ग्रंथीतील साहस शक्तीची सिद्धी होते. आणि द या अक्षराच्या उच्चाराने उजव्या तळहातावर असलेल्या दृश्य नावाच्या ग्रंथीतील विवेक शक्तीची जागृती होते. यात यात शेवटचा जो आहे या अक्षराच्या उच्चाराने डाव्या तळहातावरील निरंजन ग्रंथीतील सेवा शक्ती सिद्ध होते. अशा प्रकारे गायत्री मंत्रातील 24 अक्षरांचा 24 ग्रंथी आणि त्याच्या 24 प्रकारच्या शक्ती यांच्याशी निकटचा संबंध आहे. 9 ही संख्या न बदलणारी असून ब्रह्मतत्वाची सूचक आहे. 8 ही संख्या माया तत्वाला सूचित करणारी आहे. दो चपाती देव लक्ष्मी या वाक्याचे विवरण. म्हणजे आता आपण 9 संख्येविषयी पाहू. आता गायत्रीमध्ये बघितलं ना तुम्ही की किती आहेत, 24 अक्षर आहेत एकूण गायत्री मंत्रामध्ये. आणि या 24 अक्षरांच्या उच्चाराने 24 ग्रंथी आपल्या उद्दीपित होत असतात शरीराच्या निरनिराळ्या भागातील, आणि त्यांच्याशी एकमेकांचा निकटचा संबंध आहे. आणि 9 या आकड्यांविषयी आपलं विवरण आपण पाहूयात आता. आता हे 2 चपाती याचं काय दिलेलं आहे बघा. श्रीपाद प्रभू त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 पोळ्या स्वीकार करीत असत. ते 2 चपाती देव लक्ष्मी असे म्हणण्याऐवजी 2 चौपाती देव लक्ष्मी असे म्हणत. 2 म्हणजे 2 ही संख्या, चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगतप्रभू असलेल्या परमेश्वराची 9 ही संख्या सूचित होते. लक्ष्मी शब्द मायास्वरूप असलेल्या 8 या संख्येची सूचना देतो. म्हणून 2498 संख्या म्हणजे 2498 संख्या अद्भुत संख्या मानली जाते. तेच गायत्री स्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे, पराशक्ती सुद्धा तेच आहे हे सुचवण्यासाठी या संख्या श्रीपाद प्रभू या पद्धतीने जोडीत असत. तेव्हा मी म्हणालो, महाराज मला गायत्री मंत्रातील 24 अक्षरांबद्दल तुम्ही सांगितले, थोडेसे समजले. 9 ही संख्या परमात्म स्वरूप म्हणता व 8 ही संख्या माया स्वरूपाची म्हणता, हे मला तेवढे समजले नाही. मग 9व संख्या वितरण ते सांगतायत. आनंद शर्मा म्हणाले, अरे शंकर भट्टा, परमात्मा विश्वातीत आहे. तो कोणत्याही परिवर्तनाने बाधित होत नाही. 9 ही संख्या विचित्र आहे. 9 ला एकाने भागल्यास 9च येतात. 9 ला 2 ने गुणल्यास 18 येतात. मग 1 आणि 8 ची बेरीज 9च येते. 9 ला 3 ने गुणल्यास 27 ही संख्या येते. 2 आणि 7 ची बेरीज 9च येते. अशा प्रकारे कितीही संख्येने गुणले आणि येणाऱ्या संख्येचे आकडे एकत्र केल्यास 9 ही संख्या येते. त्यामुळे 9 ही संख्या ब्रह्मतत्व सुचविते. आपण जेव्हा हे केलं देवीचं व्रत, तर त्यावेळेला सुद्धा 9 संख्येचं महत्व आपण जाणून घेतलेलं आहे. 9 देवीची विविध रूप, त्यांची नावं आणि त्या अनुषंगाने येणारे 9 महिने गर्भ ह्याच्यामध्ये असतो, 9 मास. तर 9 अंकाला हे असं विशेष महत्व आहे. त्याचप्रमाणे पुढं जे आहे गायत्री मंत्राचं विवरण, तर गायत्री मंत्र हा कल्पतरूप्रमाणे आहे. यातील ओंकार भूमीतून वर येणारा कोंब मानला जातो. भगवंत आहे याचे ज्ञान, परमेश्वरावरील निष्ठा ओंकाराच्या उच्चारणाने येते. हा कोंब 3 शाखांमध्ये भू, भुवः, स्वः याच्या रूपाने वाढतो. भू आत्मज्ञान मिळवून देण्यास समर्थ आहे. भुव जीव शरीर धारण करतो तेव्हा करावयाचा कर्मयोग सुचवतो. आणि स्व हा समस्त द्वंद्वाला स्थिरत्व देऊन समाधी स्थिती देण्यास समर्थ करतो. भू या शाखेतून तत्सवितु वरेण्यम
या उपशाखा उद्भवल्या. शरीरधारकाला जीवाचे ज्ञान करून देण्यास तत् उपयोगी आहे. शक्तीला समुपार्जन मिळविणे करण्यासाठी म्हणजे समुपार्जन करण्यासाठी सवितुहू याचे सहकार्य होते. वरेण्यम मानवाला जंतु स्थितीतून दिव्य स्थितीला जाण्यास सहकारी होतो. म्हणजे या मंत्राच्या त्यांनी स्थिती सांगितलेल्या आहेत. ओम भू भुवः आणि तत् सवितुः आणि वरेण्यम या शब्दांविषयी मानवाला जंतु स्थितीतून दिव्य स्थितीत जाण्यास मदत करणारा आहे. भुव हा या शाखेतून भर्गो देवस्य धीमही या 3 शाखा उत्पन्न झाल्या आहेत. भर्गो निर्मलत्व वाढवितो. देवस्य देवतांनाच केवळ साध्य असलेली दिव्य दृष्टी मिळवून देतो. धीमहीने सद्गुणांची वृद्धी होते. स्वहा यातून धियो मुळे विवेक, योनः मुळे संयम, प्रचोदयात मुळे समस्त जीवसृष्टीचा सेवाभाव वाढीस लागतो. इतके अर्थ आहेत बघा त्या मंत्रामध्ये, की कसं आहे, दिव्य दृष्टी मिळवून देतो, आपल्यातली सद्गुणांची वृद्धी वाढवणारा आहे आणि विवेक आणि ज्ञान वाढवणारा तर आहेच हा गायत्री मंत्र. आणि सेवाभाव सुद्धा यामुळे वाढीस लागतो. याकरता गायत्री कल्पवृक्षाच्या 3 शाखा आहेत. प्रत्येक शाखेत 3-3 उपशाखा. हे समजले ना? म्हणून 2498 म्हणजे 2498 ही श्रीपादांचे सूचन करणारी संख्या आहे. यातील 9 संख्येचे विवरण आपण पाहिले. आता 8 संख्येचे विवरण पाहू. वेळ आहे ना सुलक्षणाताई? हो मॅडम. मॅडम हा. झाल्या की मग आपण बंद करू. हो हो चालेल. नाही नाही, आता मी 8. जॉईन झालीये. काय हा वाजताय? कंटिन्यू करा. काय वाजताय? बरं, हा ते श्रीपाद श्रीवल्लभ मधलं गायत्री मंत्राचं हे जरा हा, वाचा सांगितलं. वाचा वाचा. हा हा तर आता ते झालं आपलं आणि 8 संख्येचं आता विवरण चाललंय. 9 संख्येविषयी महत्व सांगितलं. आता वाचा. 8 संख्येचं तुमचे विवरण झालं बघा. का स्तोत्र म्हणून मॅडम? झालं बर, तुम्ही झालंय कंटिन्यू त्यांचं. करा की मग. करा हा कंटिन्यू. 8 ही संख्या माया स्वरूप आहे. हे अनघा माता तत्व आहे. 8 एकाने गुणले असता 8च येतात. 2 ने गुणल्यास 16 येतात. त्यातील 1 व 6 मिसळल्यास 7 येतात. हे 8 पेक्षा कमी आहेत. 8ला 3 ने गुणल्यास 24 ही संख्या येते. यातील 2 एक आणि 4. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हा कोणीतरी काम करा. आपलं शिवपुराण कुठपर्यंत वाचून झाले मला जरा सांगा. तर मी बघून ठेवेल. आणि शैलजा मॅडमचं झालं की शकुंतला मॅडमना काही वाचायचंय त्यांना सांगा. आहेत का शकुंतला मॅडम? तुम्ही रेडी राहा शैलजा मॅडमचं झालं की. मग आपण ध्यान करूयात. हो हो. आणि माहिती सांगते मी सूर्यग्रहणाची त्यानंतर. हा, करा मॅडम कंटिन्यू. हा तर हे 7 पेक्षा कमी आहेत. याप्रमाणे सृष्टीतील समस्त जीवराशीमधील शक्ती, हरण सामर्थ्य जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखविण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद श्रीवल्लभ गायत्री माता स्वरूप आहेत. ते अनघा देवी समवेत श्रीदत्त आहेत. त्यांची मनोवाक काय कर्माने आराधना करण्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेमध्ये प्रातःकाळी हंसारूढ असलेली ब्राह्मी शक्ती असते. मध्यान्ह काळात गरुडारूढ असलेली वैष्णवी शक्ती असते. सायंकाळी वृषभारूढ असलेली शांभवी शक्ती असते. अशा वेगवेगळ्या शक्तींचं प्रदर्शनही आपल्याला त्याच्यात दिसतं बरं का. गायत्री मंत्राची अधिष्ठात्री देवता सविता आहे. त्रेतायुगात श्री पीठिकापुरात भारद्वाज महर्षींनी सावित्र काठक चयन केल्याचे फळस्वरूप श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार झाला. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात असते. रात्री अथर्व वेद रूपात असते. आपल्या डोळ्यांना दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे. योगी जेव्हा महाउन्नत स्थितीला पोहोचतात तेव्हा त्रिकोणाकार असलेल्या महाजाज्वल्यमान प्रकाशमान ब्रह्मयोनीचे दर्शन घेऊ शकतात. यातूनच कोट्यानकोटी ब्रह्मांड प्रतिक्षणाला उत्पन्न होतात आणि प्रतिक्षणी संरक्षण होत असते. प्रतिक्षणाला विध्वंस होत असतो. असंख्य असणाऱ्या खगोलातील सृष्टी, स्थिती, लय घडविणाऱ्या शक्तीचे सावित्री हे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते.
इहलोकातील सर्व सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी, परलोकातील विमुक्त स्थितीतील दिव्यानंदांचा अनुभव येण्यासाठी दोघींमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. श्रीपादांच्या चरणाश्रितांना इह परलोक दोन्हींचा लाभ होतो. इतर देवता व श्री दत्तात्रेयांच्या आराधनेतील फरक हाच आहे. तर आता मला वाटतं हे आपण दोन्ही ह्याचं पाहून घेतलं. गायत्री मातेचं म्हणजेच आपण सूर्याविषयीच आहे गायत्रीचं. सूर्यासारखं तेज मिळू द्यावं आपल्याला, म्हणूनच आपण गायत्री मंत्राचा जप करत असतो. तर श्रीपाद नित्य सत्यवचन बोलत त्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य सत्य होत असे. एकदा सुमती महाराणी श्रीपादांना स्नान घालीत होती, तेवढ्यात व्यंकटप्पा श्रेष्ठी तेथे आले. त्यांना पाहून श्रीपाद म्हणाले, आपले गोत्र मार्कंडेय का? हे ऐकून उत्तर न देता श्रीपादांचे गोड बोलणे ऐकून हसले. वास्तविक पाहता श्रीपादांचे गोत्र भारद्वाज होते. श्रीपादांना वाटले, व्यंकटप्पा या श्रेष्ठी सुद्धा आपले गोत्रज आहेत. स्नानानंतर सुमती देवींनी गुंडातील पाणी ओवाळून टाकले आणि मार्कंडेयासारखा आयुष्यमान हो असा आशीर्वाद दिला. मार्कंडेयाला 16 वर्षांचे आयुष्य होते. पुढे शिवांच्या आशीर्वादाने तो चिरंजीव झाला. श्रीपाद प्रभू 16 वर्षेपर्यंतच आई वडिलांजवळ राहणार हे वर्म गर्भितपणे सुचविले होते. 16 वर्षानंतर मार्कंडेयांनी गृहत्याग केला होता व ते चिरंजीव झाले. श्रीपाद प्रभू सुद्धा 16 वर्षे आई वडिलांकडे राहिले, नंतर जगद्गुरू झाले. नंतर यथाकाली गुप्त झाले. त्यांच्या शरीराला चिरंजीवत्व लाभले. आपण ज्या स्वरूपात श्रीपादांना पाहतो त्याच स्वरूपात अत्री अनुसयेच्या कुमाराच्या रूपात ते अवतरले होते, असे त्यांनी आपल्या वक्तव्यात अनेक वेळा सांगितले आहे. तर ठीक आहे, मी थांबते इथे आता. ओके तर शैलजा हा, मॅडम, धन्यवाद. चला आज जे मला थोडंसं वाटलं काहीतरी आपण पण वाचूयात आणि ते अनुषंगाने सगळ्यांना आलं. विचारलं होतं मुद्दाम, त्यामुळे ध्यानबोध ग्रुपवर, कोऑर्डिनेटर ग्रुपवर तर नेहमीच विचारत असते मी. मी म्हटलं प्रत्येकाला काही संधी घ्यायची असेल तर. मॅडम स्मिता मॅडम, तुम्ही पण जरा ग्रहणाबद्दल काही सांगता आलं तर सांगा, आजचं काय विशिष्ट आहे. तर धन्यवाद शैलजा मॅडम. माझं 12 वर्ग होता, तो आता 4:15ला संपल्यावर मी जॉईन झाले. तोवर शैलजा मॅडमनी वाचलंय, सुलक्षणा मॅडमनी स्तोत्र म्हटले. आता शकुंतला मॅडम, तुम्हाला काय वाचायचंय वाचा. हा मॅडम. व्हिडिओ ऑन करा. आणि स्मिता मॅडम, तुम्ही आहात का? मॅडम बंद करा आणि परत रेकॉर्डिंग सुरू करा. हो मॅडम, शकुंतला मॅडमचं झालं की सांगते मी ग्रहणाविषयी. हो हो हो. मॅडम तुम्हीच होस्ट आहे, तुम्हालाच करावं लागेल ते मी आता, होस्ट कारण झाले माझे का? बरं, मी काय हो. राईट क्लेम केला नव्हता. ठीक आहे, नाही नाही, मी मी म्हटलं लेफ्ट झाले होते ना नेटमुळे, तुम्ही त्यामुळे लेफ्ट तुम्ही झाले. झालता का? बरं बरं, ठीक आहे.